हल्ली आपण बघत असतो की भारतामध्ये जेवढे पण चित्रपट बनतात त्यापैकी विशेष लक्ष दिलं जाते हे साऊथ इंडियन चित्रपटांवर आणि त्याच्यामध्ये चढाओढ लागते की कुठला चित्रपट हा पहिल्या दिवशी 100 कोटी कमवेल किंवा 200-300 कोटी कमवेल आणि किती हजार कोटींचे बॅनर लावतील काय असेल ते. हे पूर्ण साऊथ इंडियामध्ये चालू असतं किंवा बॉलिवूडमध्ये हे पण हेच चालू असतं. पण मराठी इंडस्ट्रीमध्ये असं काही चालू नसतं, कारण मराठी इंडस्ट्री यांच्यापैकी वेगळी आहे आणि ती वेगळीच राहणार आणि ती वेगळी राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न करतात हेमंत डोमे सारखी माणसं. तेव्हा सगळी कामं सोडून यावा लागेल. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एका आगळ्या वेगळ्या चित्रपटाचा, ज्याचं नाव आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम. तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की आजच या चित्रपटाचं टीजर प्रदर्शित झालं आहे आणि याची चर्चा ऑलरेडी सर्वत्र होत आहे. हुशार विद्यार्थ्यांनी नोंदवून घ्यावे, आमची बॅच शाळेमधली बेस्ट बॅच आहे. शाळेमध्ये असताना हातात डुंगण लावून एकत्र बसायचो आपण. हेमंत डोमे हे एक असे डायरेक्टर आहेत ज्यांचे चित्रपट म्हणजे प्युअर मराठी वाटतात. मला तरी वाटतात. मला असं वाटतं हेमंत डोमेचा चित्रपट म्हणजे यार हा खरा मराठी चित्रपट. तुम्ही झिम्मा 2, फर्स्ट क्लास दाभाडे, बघतोस काय मुजराकर, सनी, अरे असे चित्रपट एकापेक्षा एक चित्रपट दिलेत यार. म्हणजे मी विश्वास बसत नाही मला यार, ह्या माणसाने म्हणजे काय लिखाण आहे, म्हणजे हॅट्स ऑफ. आणि नेहमीप्रमाणे या चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ हे दोघं तर कायमच असतात. ठीक आहे, याच्यामध्ये सचिन खेडेकर पण आहेत. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये प्राजक्ता कोळी जी एक यूट्यूबर होती, माहीत नाही अजून पण असेल, मी आता म्हणजे तिचे व्हिडिओज काही एवढे बघत नाही, पण ती एक यूट्यूबर होती. मी तिचा स्ट्रगल पाहिला आहे. तिने मला वाटतं एक हिंदी चित्रपट पण केला होता अनिल कपूरसोबत. आणि त्याच्यानंतर आता हा तिचा पहिला चित्रपट आहे, म्हणजे मराठी पहिला चित्रपट आहे. आणि खूप खूप शुभेच्छा तिला आमच्याकडून. बाबांच्या जयंतीला आपण अख्खं गाव साफ करायचं. अजूनही होत असेल का ते? छे, आत्ताच्या मुलांना घाण वगैरे साफ करायला लावली तर आई बाप मोर्चे घेऊन येते. तर टीजर बघूनच कळतं की हा चित्रपट एक इमोशनल राईड असणार आहे. त्याचं कारणच असं आहे की ह्या चित्रपटामध्ये जी पहिली फ्रेम लावली तेव्हाच अमेय वाघ यांच्या आवाजात सांगण्यात येतं की शाळा आता पाडणार आहे आणि आपले जे शिक्षक आहेत त्यांना आपल्याला निरोप समारंभ करायचा आहे. तर इथंच याची थीम सेट होऊन जाते की आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे पुढे. कारण शाळा म्हणजे शेवटी एक जिव्हाळ्याचा विषय, आपला एकदम इमोशनल टच, हर्ट टू हर्ट. आणि त्यातल्या त्यात परत शाळा आता पाडणार आहे त्यांची आणि सरांना शेवटचा निरोप द्यायचा आहे. मग त्यामध्येच मग आता त्या जे गमती जमती असतील, त्यांनी जे लहानपणी घालवले क्षण असतील. आणि अजून विशेष म्हणजे याच्यात कोकण दाखवलं आहे. जो बॅकग्राऊंड आहे पूर्ण कोकण आहे. तर त्यामुळे पिक्चरमध्ये व्हिज्युअलायझेशन तर खूपच मस्त दिसणार आहे. एकदम व्हिज्युअली चित्रपट खूपच चांगला असणार आहे. हेमंत डोमे आहे म्हणजे डायरेक्शन तर चांगलंच असणार आहे. आणि चित्रपट रिलीज होणार आहे 1 जानेवारी 2026ला. तर वाट बघतोय मी चित्रपटाची. 1 जानेवारी 2026 या रोजी नक्की मी बघणार. आणि तुम्हाला या चित्रपटाचा टीजर कसा वाटला तुम्ही नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला बघायचं असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक पण शेअर करतो, डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दोन्हीकडे लिंक शेअर करतो. तुम्ही पण जा, नक्की बघा आणि तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.